नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण नवीन वाहतूकदार कसा रजिस्ट्रेशन करायचे ते बघणार आहोत. जेव्हा आपल्याला नवीन वाहतूकदार आपल्या ॲप्लिकेशनमध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे, तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या ॲप्लिकेशन ओपन केल्याच्या नंतर आपल्याला अशी एक स्क्रीन दिसेल. त्या स्क्रीनमध्ये आपल्याला जो वाहतूकदार बनवायचा आहे त्याचा पूर्ण मोबाईल नंबर येथे टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला OTP पाठवा या बटनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला अशी एक स्क्रीन दिसेल. या स्क्रीनवरती आपल्याला सर्वात वरती यूजर प्रकार निवडा येथे आपल्याला वाहतूकदाराला सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर त्या वाहतूकदाराचे पूर्ण नाव आपल्याला वरती टाकायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो वाहतूकदाराचा नंबर आहे तो नंबर येथे आलेला आहे, तर OTP पाठवा या बटनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर जो OTP वाहतूकदाराच्या मोबाईलवर आलेला आहे तोच OTP आपल्याला येथे टाकायचा आहे. OTP पडताळा या बटनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर वाहतूकदाराचा पूर्ण आधार नंबर आपल्याला या कॉलममध्ये टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला वाहतूकदाराचे राज्य कोणते आहे ते सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर जिल्हा, त्यानंतर तालुका कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर गावाचे नाव. लास्टला आपल्याला वाहतूकदाराचा एक फोटो अपलोड करायचा आहे. तो फोटो आपल्याला कॅमेऱ्यामधून घेतला तरी पण चालेल किंवा गॅलरीमधून आपण तो फोटो निवडला तरी पण चालेल. तर एक फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड केल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपल्याला वाहतूकदाराची पूर्ण माहिती बरोबर आहे का ते तपासायचे आहे. पूर्ण माहिती बरोबर असल्यास आपल्याला नोंदणी या बटनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला नोंदणी यशस्वी झाली असा एक मेसेज दिसेल. तो मेसेज दिसल्याच्या नंतर वाहतूकदाराचा डॅशबोर्ड तयार झालेला आहे. मग या डॅशबोर्डमध्ये वाहतूकदाराचे पूर्ण कामकाज आपल्याला पाहायला मिळेल. वाहतूकदाराच्या प्रोफाईलवर गेल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण वाहतूकदाराची माहिती दिसेल. पूर्ण नाव, मोबाईल नंबर, आधार नंबर व वाहतूकदाराचे एक ID कार्ड तयार होईल. त्या ID कार्डला एक युनिक नंबर असाइन होईल. अशा प्रकारे आपल्याला वाहतूकदाराचे नवीन रजिस्ट्रेशन करायचे आहे.